नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा. पुढील प्रोममध्ये बाबा अधिपतीवर चांगलेच भडकतात. अधिपती विचारतो, तुम्हालाही असंच वाटतं का की माझ्याशी लग्न करून मास्तरीबाईला पश्चाताप झाला? बाब म्हणतात, तिच्या मनात काय आहे हे मी कसं सांगणार? अधिपती म्हणतो, तसं नाही हो, तुम्ही त्यांचे बाबा आहेत ना, तुम्हाला सगळंच माहिती असणार. ते म्हणतात, मला एवढंच वाटतं त्या घरामध्ये माझी मुलगी सुखी नाही आहे. तो म्हणतो, नाही हो, असं नका म्हणू. ते आता दात खात म्हणतात, मला असंच वाटतं तुमच्याशी लग्न झाल्यामुळे माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद झालं. आता अधिपतीच्या डोळ्यातून घळाघळ पाणी यायला लागतं. अक्षराचे बाबा त्याला हात जोडतात आणि म्हणतात, तुम्ही निघा. तो आता काहीच बोलत नाही आणि जायला लागतो. भुवनेश्वरी अक्षराला म्हणते, तुम्ही एवढ्या खालच्या थराला जाल असं वाटलं नव्हतं आम्हाला. अहो, त्या पोराला किती मारलं, त्याच्या डोक्यातून रगत वाहतंय. एवढं कुणी कुणाला मारतंय का? एवढा काय राग? अक्षरा म्हणते, मी असं काही केलेलं नाही. भुवनेश्वरी म्हणते, अहो पण ते पोरगं तुमच्या नावाने बोंबलतंय नवं. आता आम्हाला न्यायनिवाडा करावाच लागणार. अक्षरा म्हणते, न्यायनिवाडा म्हणजे काय करणार तुम्ही? भुवनेश्वरी बोलते, तुम्हाला शाळेतून काढणार. ती म्हणते, अच्छा, आता माझ्या लक्षात येतंय. मला शाळेतून काढण्यासाठी हा सगळा गोंधळ तुम्ही उभा केला तर. भुवनेश्वरी म्हणते, हुशार आहेत. आता कळलंच आहे तर सोडा शाळा. नाही म्हणजे इथं राहिला तर अजून काही अंगलट येईल. अक्षरा म्हणते, मी अशी नाही शाळा सोडणार. आधी मी प्रूफ करणार त्या मुलाला मी मारलं नाही. भुवनेश्वरी म्हणते, प्रूफ? हे तुमचं अवघड आहे. काही झालं की तुम्हाला प्रूफ करायचं असतं. त्यातून होत काही नाही, तुम्हीच थोबाडावर आपटता. अक्षरा म्हणते, काही पण होऊ द्या, पण तुमचा खोटारडेपणा मी सगळ्यांसमोर आणणार. भुवनेश्वरी म्हणते, ओ, तो तर प्रयत्न तुम्ही लई दिवसापासून करताय. काय होतंय? त्यातून अजून तुम्हीच उघड्या पडतायत. अक्षरा बोलते, काही पण होऊ द्या, पण यावेळेस मी माघार नाही घेणार. एक आणि एक दिवस सत्याचा विजय होणार म्हणजे होणार. भुवनेश्वरी म्हणते, झालं. सत्याची टिमकी पुन्हा वाजवायला लागल्या. सत्य पुढं आणता आणता तुम्ही माहेरी पोचल्या, पण सत्य काय पुढं आलं नाही. पण भुवनेश्वरीला माहीत नसतं की शाळेमध्ये CCTV कॅमेरे असतात आणि त्यामध्ये दुर्गीचं कारस्थान व्यवस्थित कैद होतं. इकडे आता अधिपतीची प्रतिक्रिया काय असणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.